आज गावकुसातला बौद्ध माणूस काल मला सलाम ठोकणारा, जहार म्हणणारा, हो हो आज जय भीम म्हणून स्वाभिमानाने उभा राहिला, अच्छा हेच काही लोकांना खटकते खटकतं. आणि त्याच्यामुळे मग कायम बौद्ध लोकांच्या विरोधात या राज्यामध्ये षडयंत्र रचले जातात. नक्की आंबेडकरी समाजाकडे कुठलाच व्यवसाय नव्हता. हो मातंग समाजाकडे तरी पारंपरिक पद्धतीनं बँडचा व्यवसाय किंवा ते बांबू झाडू बनवण्याचा व्यवसाय, बाकी बाकी जातींकडे त्यांचे छोटे व्यवसाय. पण बौद्ध लोकांकडे, पूर्वाश्रमीच्या महारांकडे गावागाड्यामध्ये काय नव्हतं. गावगाड्यामध्ये कुठलाच व्यवसाय नव्हता. काही महारवतनाच्या जमिनी होत्या, हो त्या सगळ्या धनदांडग्याने हिसकावून घेतल्या, बळकावल्या त्यांच्या. त्याच्यामुळे काही साधन नसल्यामुळे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितल्यामुळे बौद्ध समाजाचे लोक शिकले आणि काहीशा प्रमाणात त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. या हिंदुत्ववादी लोकांनी अनुसूचित जातीच्या हिंदू समजून घेणाऱ्या लोकांना आपलंसं करण्यासाठी, कारण बौद्ध माणसं हे संविधानाला मानतात जी आणि कुठल्याही जातीवाद्याच्या पुढे झुकत नाहीत. जी आणि मग हे लोक आपल्यासोबत येत नाहीत, तर यांना वेगळं पाडायचं. अशा वेळी तरी लोकांनी मी मोठा की तू मेठा हे न मानता सगळ्यांनी, मग राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, जनता, ह्या सगळ्याला एकत्र करून आपल्यावर जे आलेलं आता जे संकट आहे ते संकट दूर करण्याची गरज आहे. अनेक चर्मकार समाजाचे नेते, मी त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांना याच्यामध्ये फार इंटरेस्ट नाही. अच्छा आणि शेवटी 13% आरक्षण आहे, हो त्याच्यामध्ये सगळ्यांना समान संधी आहेत. पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार मागासवर्गीय समाज, अनुसूचित जाती समाज, बौद्ध समाज यांचा त्यांना विकास करायचा नाही, हे मनुस्मृती मानणारे लोक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला दाबून टाकण्याचं काम करतायत. म्हणून तुम्हाला सांगितलं, बार्टी किंवा इतरचं बजेट ते 200-300 कोटीवर अडकून पडलेलं आहे. ते बजेट दिलं जातं आणि तो रिलीज केलं जातं नाही. 50% 60% त्याला कट लावला जातो. ह्या सरकारला, आता हे जे सरकार आलं त्याच्यामध्ये मॅक्झिमम बौद्ध लोकांनी मतं दिलेली आहेत ना, पण आता हे आम्हाला लोक मतं देत नाहीत आणि किंवा मग आम्हालाही मानत नाहीत, किंवा आंबेडकरांना मानतात, घटनेला मानतात, जय भीम करतात, स्वाभिमानी राहतात, आमच्या पुढे झुकून जात नाहीत. मग त्यांना वेगळ्या पद्धतीने झुकवायचा जर असा प्रयत्न असेल तर ते प्रयत्न आंबेडकरी जनता हाणून पाडेल. बरोबर म्हणजे हे बघा, आपण साधारणतः फार आकडेवारीत नाही गेलं तर एक 70% आसपास बुद्धिस्ट लोकसंख्या, 20% आसपास मातंगाची, 10% इतर सगळे आहेत. तर त्या प्रमाणावर जर तुम्ही गेलं तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये आपल्याला बौद्ध समाजाला काही जास्त मिळालं. बौद्ध समाजाला त्यात कमीच मिळालेलं आहे लोकसंख्येच्या आधारावर. पण आता ते कशाचा आधार घेतात त्याच्याबद्दल त्यांनी अजून काही त्याचे निकष ठरवलेले नाहीत आणि ते निकष आम्ही या आधारावर करणार आहोत. याच्याबद्दलचं ट्रान्सपरन्सी सरकारने आणलं पाहिजे आणि सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे की नाही, ह्या लोकांमध्ये, आणि त्याच्यामध्ये भरपूर चर्चा झाली पाहिजे. सगळ्या 59 जातीच्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. जिल्ह्यावर त्याच्याबद्दलचे संमेलनं झाले पाहिजे. आणि हे सगळं करून सरकारने केलं तर सरकारच्या नियतीमध्ये खोट आहे असं वाटणार नाही. सरकारला अबकडं करायचं तर सरकारने त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे. त्याचे तुम्हाला निकष ठरवावं लागणार आहेत आणि निकष सार्वजनिक करून, हे ओट चोरीसारखं नाही करायचं की निकष सार्वजनिक ठरवून किंवा हे निकष असे निकष, आणि त्याचे सगळीकडे मग तुम्ही म्हणाल तसं जनगणना झाली, इम्पेरिकल डाटा मिळाला पाहिजे त्याचा. आणि ते त्या जर प्रामाणिकपणे जर सरकारने हे सगळं तपासलं तर त्यांच्या लक्षात येईल की बकडण्याची गरजच पडणार नाही. दर्शकांनो, जय भीम नमोबुद्ध. आपण पाहत आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण एका विशेष विषयावर चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत. आणि ही एकंदरीत माहिती
आपल्यासोबत शेअर करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज आहेत भीमरावजी हत्ती आंबेरे साहेब. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत आणि राज्याचे उपाध्यक्ष आहेत. दर्शकांनो, खरं तर आपण आजचा विषय जो आहे SC प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण होण्यासंदर्भातलं विधेयक या ठिकाणी सरकारच्या विचाराधीन आहे आणि आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरला. या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे पुणे, त्याचप्रमाणे दुसरे विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाणे माजी खासदार आहेत रामटेकचे, आणि आमदार जितेश अंतापूरकर देगलूर बिलोरीचे आमदार आहेत, आणि विधान परिषदेचे आमदार आहेत विक्रम काळे संभाजीनगरचे. तर या 4 लोकांनी विधान परिषदेच्या पायऱ्यावरती उपवर्गीकरण SC प्रवर्गातलं म्हणजेच अनुसूचित जातीमधलं या ठिकाणी सरकारनं लागू करावं या संदर्भातलं आंदोलन केलं, या संदर्भातल्या मागण्या केल्या. खरं तर ही सर्व लोक सरकारच्या सोबत आहे, शासनासोबत आहेत, आणि आज या लोकांना सरकारच्या विरोधातच या विषयाला घेऊन आंदोलन करण्याची या ठिकाणी गरज काय, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि एकंदरीतच हे SCचं उपवर्गीकरण आहे, यामुळे काय होणार आहे, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थातच भारतीय संविधानाचे शिल्पकार घटनाकार यांनी भारतीय संविधानाच्या कलम 341 नुसार या ठिकाणी अनुसूचित जातीला हे रिझर्वेशन दिलं, आरक्षण दिलं. आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो 59 जाती मागासवर्गीयामध्ये SCमध्ये आहेत. खरं तर या 59 जातीपैकी केवळ आणि केवळ मातंग समाजानेच या उपवर्गीकरणासाठी या डिमांड केल्यात, मोर्चे केलेत किंवा आंदोलनं करतायत. काय गरज पडली, इतर 58 जातीचं का डिमांड नाही आहे, अशा अनेक प्रश्नावर आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी भीमरावजी हत्ती आंबेरे साहेबांकडनं. साहेब, या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या. काय वाटते तुम्हाला SCच्या उपवर्गीकरणासंदर्भात? मुळामध्ये SCचं उपवर्गीकरण करण्याची गरज आहे का, हे तपासण्याची गरज आहे. कारण काही राजकीय पक्ष आपले सत्ता मिळवण्यासाठी थोड्याशा प्रमाणात अशिक्षित असलेल्या मातंग समाजाला डायरेक्ट आमच्या मराठवाडी भाषेमध्ये उचकावून देऊन बौद्ध आणि महारांच्या विरोधात घालण्याचं षडयंत्र केलेलं आहे. गावकुसाबाहेर मागची आपण परिस्थिती बघितली तर महार मांग आजूबाजूला वाडे असतात, घरं असतात, आणि एकेकाळी ते गुण्यागोविंदाने नांदत होते. या हिंदुत्ववादी लोकांनी अनुसूचित जातीच्या हिंदू समजून घेणाऱ्या लोकांना आपलंसं करण्यासाठी, कारण बौद्ध माणसं हे संविधानाला मानतात आणि कुठल्याही जातीवाद्याच्या पुढे झुकत नाहीत, आणि मग हे लोक आपल्यासोबत येत नाहीत तर यांना वेगळं पाडायचं, आणि मग हिंदूच्या तत्सम जाती त्यातल्या त्यात मातंग या साफ टार्गेट म्हणून. कारण आमचे चर्मकार बांधव, आमचे ढोर बांधव ते शिक्षणात पुढे आहेत, त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना या विषयामध्ये वेळ नाही आहे, किंवा ते कारण ते असं अनेक चर्मकार समाजाचे नेते मी त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांना याच्यामध्ये फार इंटरेस्ट नाही. आणि शेवटी 13% आरक्षण आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना समान संधी आहेत. मुळात शासकीय नोकरी मिळते शिक्षणापासून, त्याची शैक्षणिक पात्रता असले पाहिजे. आंबेडकरी समाजाकडे कुठलाच व्यवसाय नव्हता. मातंग समाजाकडे तरी पारंपरिक पद्धतीनं बँडचा व्यवसाय किंवा ते बांबू झाडू बनवण्याचा व्यवसाय, बाकी जातींकडे त्यांचे छोटे व्यवसाय. पण बौद्ध लोकांकडे, पूर्वाश्रमीच्या महारांकडे गावगाड्यामध्ये कुठलाच व्यवसाय नव्हता. काही महारवतनाच्या जमिनी होत्या, त्या सगळ्या धनदांडग्याने हिसकावून घेतल्या, बळकावल्या त्यांच्या. त्याच्यामुळे काही साधन नसल्यामुळे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितल्यामुळे बौद्ध समाजाचे लोक शिकले आणि काहीशा प्रमाणात त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. आज गावकुसातला बौद्ध माणूस काल मला सलाम ठोकणारा, जहार म्हणणारा, आज जय भीम म्हणून स्वाभिमानाने उभा राहिला
हेच काही लोकांना खटकतं आणि त्याच्यामुळे मग कायम बौद्ध लोकांच्या विरोधात या राज्यामध्ये षडयंत्र रचले जातात. नक्की. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशात आता कितीतरी विद्यापीठ उभे आहेत होय. आणि जिकडे गेलं तिकडे जगात फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. बरोबर. असं असताना सुद्धा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा काढून आणि त्या नामविस्तार नामांतर होण्यामुळे काही फरक पडणार नव्हता, पण त्याच्या आडून मराठवाड्यामध्ये जातीय दंगली घडवल्या. म्हणजे मागासवर्गीय दबलेल्या बौद्ध लोकांनी स्वाभिमानी होऊच नाही आणि आमच्या बरोबरीला येऊच नाही अशा पद्धतीचं षडयंत्र कायम या राज्यामध्ये केलं जातं. पण आंबेडकरी समाजही बऱ्याच संख्येने एकवटलेला आहे आणि हे षडयंत्र नेहमी हाणून पाडतंय. पण गेल्या 11 वर्षाच्या काळात केंद्रामध्ये आणि त्यात 9 वर्ष राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्या सरकारच्या माध्यमातून काही आंबेडकरी नेते ज्यांना मास बेस होता हे सुद्धा जातीयवाद्यांच्या दावणीला बांधले गेलेले आहेत आणि आता आंबेडकरी नेतेच जातीयवादाच्या दावणीला बांधले गेले असल्यामुळे त्यांना आता मोकळं रान झाले बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं. तर त्या दृष्टिकोनातून आणि मग आत्ता आपण 2024ची लोकसभेची निवडणूक बघितली तर संविधानाच्या मुद्द्यावर सगळ्या आंबेडकरी जनतेनं यावेळी भारतीय जनता पार्टीला नाकारलं. मग भाजपाला हाही राग आहे आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या मातंग समाजाच्या पुढाऱ्याला भारतीय जनता पार्टीने एकत्रित करून ही मागणी लावून धरायला लावली. मग RTची स्थापना केली, मग वर्गीकरणाची आणि जे स्वतःला मशिहा म्हणून आलेला न्यायमूर्ती चंद्रचूड याला हाताशी धरून तो महाराष्ट्राचा अत्यंत जातीयवादी माणूस काही दिवस सर्वधर्म समभावाचा मुखवटा आणला, पण त्याच्या इतका जातीयवादी माणूस नव्हता आणि त्यांनी त्याला हाताशी धरून मग ह्यांनी हे अबकडचं षडयंत्र रचलेलं आहे. त्याच्यामध्ये मातंग समाजाचा फार काही फायदा होणार नाही. त्या शेवटी मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाणच नगण्य आहे आणि आज स्पर्धा परीक्षेचं युग आहे. तुम्ही स्पर्धेत तुम्हाला टिकण्यासाठी शिक्षण त्याची पात्रता मिळवावी लागते. मुळात या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की नोकऱ्याच नाही आहेत ना. आता नोकऱ्याच नाही तर मग आरक्षणाचं काय भांडण, हे सगळ्यांना सगळं माहीत आहे. पण बौद्ध समाजाच्या डायरेक्ट विरोधात जाऊ देत नाहीत. आता कोणाचीच हिंमत नाही. मग तुम्ही असं म्हणणार का की ओपनमधल्या सगळ्या नोकऱ्या होत्या त्याच्यात मॅक्झिमम ब्राह्मणांनी नेला, मग त्याच्यात कुठं होतं वर्गीकरण होतं का? हां, आता OBC समाजामधल्या 1-2 जातीनं सगळं त्याच्यामध्ये समजे माळी समाजाने लाटलं, म्हणजे काय तुम्ही OBC मध्ये आरक्षण करणार आहेत का? उपवर्गीकरण करणार आहेत का? आदिवासीमध्ये पण एकाच जातीने त्यांचे ते आदिवासीमध्ये भांडण सुरू आहेत. म्हणजे तुम्ही ओपनच्या तुम्हाला वर्गीकरण करायचं नाही, तुम्हाला OBCचं करायचं नाही, तुम्हाला STचं करायचं नाही, फक्त SCचं करायचं आणि ते 1-2% म्हणजे जे बौद्ध समाजाची संख्या आहे त्याच्यातल्या 2%च्या आतच लोकांना नोकऱ्या आहेत आणि टोटल सगळा मिळून मला नाही वाटत की 10%च्या जवळपासच बौद्ध समाज थोडासा सुख वस्तू आहे. 90% समाजात तर तीच अवस्था आहे ना. म्हणजे तुम्ही त्यांना पण प्रवाहाच्या बाहेर काढणार का? घटनेमध्ये कुठेही अनुसूचित जातीसाठी क्रिमिलेअरची तरतूद नसताना सुद्धा सरकारने विविध कृत्या लावून आता क्रिमिलेअर लावलेला आहे. मिळत नाही आज आता लोकांना. खरं तर आता देशाचा राष्ट्रपती जरी अनुसूचित जातीचा असेल तर त्याला शिक्षणासाठी क्रिमिलेअर नव्हतं, पण आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने क्रिमिलेअर लागू आहे. तर मला हे वाटतं की बौद्ध समाजाचे नेते, बौद्ध समाज आता विखुरला गेलेला आहे आणि त्यांना म्हणजे हे इंग्रजाची जी नीती होती फोडा आणि झोडा, ती
बरोबर इंग्रज गेलं आणि तीच नीती आज भारतीय जनता पार्टीवाली विविध गोष्टीसाठी करतात. ती सध्याची नीती आज आंबेडकरी चळवळ महाराष्ट्रात खिळखिळ झाली आहे असं म्हणेल मी. कारण कोणाचा पायपाऊस कोणात नाही, नेते आपापसात बोलत नाही. तशी जनता स्वाभिमानी, जनता एक आहे, बौद्ध जनता. पण नेते आता जे प्रामुख्याने जर मोठे मोठे लीडरच भारतीय जनता पार्टीच्या आणि तत्सम त्यांच्या गटाच्या वळचणीला गेले असतील तर आता त्यांची भीती नाही राहिली म्हणून हा त्यांचा प्रकार सुरू आहे. पण आंबेडकरी समाजाने हे षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे. आणि मग शैक्षणिक आणि नोकऱ्यासाठीच का, तुम्ही राजकीय आरक्षणांमध्ये पण केलं पाहिजे ना. बरोबर. कारण राजकीय मग तुम्ही खासदारच्या ह्याच्यामध्ये एखाद जागा मिळते आम्हाला 5 पैकी किंवा 29 आमदारांपैकी आमच्या एक त्याच्यामध्ये 25-30% आम्हाला वाटा मिळतो, 70% इतरांना मिळतो. किंवा गावामध्ये सगळ्या ज्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आहे, महापालिका आहेत, नगरपालिका आहे, तिथे सुद्धा मग मेणबत्ती की उदबत्ती की विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये निळकी गुलाल म्हणून तिथे मग तिकडे पण लोकसंख्येच्या आधारावर वर्गीकरण झालं पाहिजे. म्हणजे करायचं तर फक्त शैक्षणिक काही विकास, विकास तर राजकीय पदाने सुद्धा होतच असतो ना. म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्ही राज्य शासनकर्ते जमा झालं पाहिजे. येस. आणि आणखी अत्यंत महत्त्वाचा विषय सांगेल तुम्हाला मी, की मग हे वर्गीकरणामुळे फायदे होऊन जर लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असतील तर मग या राज्यातल्या जी संपदा आहे, म्हणजे लँड होल्डिंग आहे, कारखाने आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, नागरी बँक आहे, त्याच्यामध्ये पण वर्गीकरण करून त्या जातीला त्याच्यामध्ये हिस्से द्यायचे ना. म्हणजे स्वतःकडे सगळं ठेवायचं आणि जे की आज नोकर भरती बंदच आहे त्या नोकर भरतीसाठी भांडणं लावायचे. हा भांडणं लावण्याचा प्रकार आहे आणि हा बौद्धाच्या द्वेषातून आलेला हा म्हणजे वर्गीकरणाचा अट्टहास आहे. ते आंबेडकरी जनतेने होऊ देऊ नये, त्याच्यासाठी राज्यभर आता तरी नेत्यांनी म्हणजे आपल्या सवलतीच हिसकाव, म्हणजे हे सवलती अशा तर बंद करू शकत नाहीत, पण असे काही त्याच्यामध्ये फाटे मारून आपल्याला शैक्षणिक उन्नतीपासून स्कॉलरशिपचा मुद्दा आहे, फेलोशिपचा मुद्दा आहे, त्याच्यामधून बाजूला केलं जातं. आज आता बार्टीच्या माध्यमातून 2 वर्ष झालं प्रशिक्षण बंद आहेत. वेळेवर प्रशिक्षण होत नाही, त्याच्या बॅच दिल्या जात नाहीत, PhDला निधी दिला जात नाही. आणि लाडकी बहीण योजना सरकारने महिला व बालकल्याण खात्याची आहे, त्या खात्यातनं निधी दिला पाहिजे. आज दर महिन्याला 425 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवले जातात. म्हणजे साधारणतः 5,000 कोटी रुपये वर्षाला अनुसूचित जातीच्या बजेटमधून वळवले जातात. तुमचे 5,000 कोटी गेले तर तुम्हाला योजनांसाठी पैसाच नाही ना. म्हणजे काहीच नवीन सरकार करू इच्छित नाही. दर्शकांनो, खरं तर आपण जाणून घेतलं पाहिजे की हा उपवर्गीकरणाचा जो मुद्दा किंवा इथे जो घाट घातला गेलेला आहे, खरं तर एससीमध्ये या ठिकाणी 59 जाती असताना केवळ मातंग समाजाच्या डिमांडनुसार किंवा मागणीनुसार किंवा त्यांना पुढं करून या पद्धतीनं हा प्रयोग होतो आहे. आणि आता विधान भवनासमोर हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी या एकंदरीत असणाऱ्या ज्यांना BJPच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून पुढं केलेलं आहे, त्यांनी ही मागणी केलेली आहे. आणि मला एक साहेब असं म्हणायचं की या अनुषंगानं खरं तर बाबासाहेबांनी हे संविधानात दिसणारी तरतूद जी आहे आरक्षणाची किंवा रिझर्वेशनची, एकंदरीत 13% दिले असताना गेली 75 वर्षे इतर जातींना कुणी रोखलं होतं? नाही, मुद्दा तोच आहे ना. शिक्षणासाठी तर कुठं काही बंधनं नव्हते. काय कुठे बंधन होते? तुम्हाला बौद्धाला, मातंगाला, डोराला, चर्मकाराला शैक्षणिक सवलती सगळ्याला इतर लोकांनी राब घेतायत, लोक आहेत ना वेगवेगळ्या पदावरती, त्यांनी या गोष्टीचे शिक्षण घेतलंच नाही. आणि शिक्षण न घेता तुम्हाला हे मला आमचे आंबेडकरी विद्यार्थी, कारण बाबासाहेबाचा आदर्श घेतल्यामुळे 18 तास अभ्यास करतायत. माझ्या विदर्भातली जर बघितलं तर तिथे अनेक IAS IPS ऑफिसर झालेत. आता जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची परीक्षा आहे UPSC,
ती क्रॅक करण्यासाठी विदर्भातली मॅक्झिमम, आता राज्यात नाही भरपूर झाले, पण विदर्भातल्या लोक त्याच्यामध्ये जाऊन शिक्षण घेतलं, शिक्षणाचं महत्त्व कळलं त्याच्यासाठी. आणि दुसरं काहीच नाही, उठलं की आमचा माणूस, तुम्ही दीक्षाभूमीवर पाहिलं, चैत्यभूमीवर गेलं तर माझा बिचारा म्हातारा बाप पायी जाताना 2 पुस्तकं घेऊन जाते. बाबासाहेबांनी सांगितलं तुमच्याजवळ 2 रुपये असले तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. आणि त्याच्यामुळे मुळात बौद्धांनी काय कोणाचं बळकवलं हे जे म्हणतात हे चुकीचं आहे. ते त्यांनी कर्तृत्वाने आणि मेहनतीने मिळवलेलं आहे. आणि ओपन आणि 13% सोडा तुम्ही, अनेक बौद्ध विद्यार्थी ओपनमधून पण जागा पटकवतात. ते काही ह्याच्यावर अवलंबून नाही. आज तुम्ही मेडिकल इंजिनिअरिंगचं जर पर्सेंटेज बघितलं तर ते कधी कधी वर चाललं, ते आता अनुसूचित जातीचं ओपनच्या पेक्षा वर चाललेलं आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये बौद्ध समाजाने आणि बौद्ध समाजाला कळलंय. आणि मला तर सांगतो गवईजी, हे तर आहेच आहे, पण बौद्ध समाजाचा विकास आणखी एका गोष्टीमध्ये झाला, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म स्वीकारला आणि बुद्ध आणि मग स्वाभिमानी झाले. धम्म स्वीकारल्यामुळे आणि रूढी परंपरा या सगळ्या ज्या हिंदू धर्मातल्या ज्या सगळ्या नासक्या गोष्टी होत्या आणि हिंदू धर्माने आपल्याला निश समजलं होतं, माणूस पण नाकारलं होतं, ते सगळं सोडून दिलं. आणि तुम्ही जर बघितलं तर अनुसूचित जातीचे मुलं जगातल्या विद्यापीठात कॉम्पिट करून आता त्यांचे नंबर लागत आहेत. म्हणजे सरकारने त्याच्यामध्ये 75 जागा ठेवल्यात. सरकारचा हा कसा तोडकेपणा आहे. मी मागे रत्नाकर गायकवाड साहेब मुख्य सचिव असताना ह्या 1000 जागा करा म्हणलं होतं. कारण 1000 लोक परदेशात गेले तर ते 1000 कुटुंब उभं राहतील ना. म्हणजे सरकारचा या गोष्टीकडे लक्ष नाही. तुम्हाला एक सरकार किती बदमाश आहे त्याचं एक उदाहरण देतो की दलित वस्ती नावाची योजना होती, मागासवर्गीय वस्ती, आणि ती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या मार्फत राबवली जायची. आणि झेडपी मेंबर आणि नगरपालिकेचे मेंबर ते निधी वाटायचे. मग आमदार खासदार व आमच्यासाठी निधीच नाही आहे, जिल्हा परिषदचा सदस्य आणि नगरपालिकेचा सदस्याला आहे ना, आम्हाला नाही. तेव्हा माननीय सामाजिक न्यायमंत्री बडोले साहेबांनी ती एक योजना आणली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुधार योजना. तिचं बजेट सुरुवातीला 50 कोटीचं होतं, 50 कोटीचं, आणि 50 कोटीचं बजेट होतं. आज त्याचं बजेट 2000 कोटी झालं. आणि त्या 2000 कोटीत काय करता तुम्ही? गट्टू टाकता, नाल्या बांधता, सिमेंट रोड करता, ते सोलारचे लाईट देता आणि समाज मंदिरं बांधता. म्हणजे आमच्या समाजाला गट्टू टाकल्यामुळे, नाली बांधल्यामुळे, लाईट दिलं, म्हणजे लाईट ते त्याच्यात सौर ऊर्जेचे त्याच्यामध्ये 50-60% कमिशन घेऊन काम करतात. म्हणजे तुम्ही 50 कोटीवरून डायरेक्ट 2000 कोटीवर गेले. आणि इथं बार्टीमध्ये जिथे तुम्हाला ज्याच्या माध्यमातून पिढी घडवायची आहे, तुम्ही शिक्षणाकडे पैसा देत नाही. म्हणजे तुम्ही 75 जे 1000 विद्यार्थी पाठवा परदेशात, परदेशातून आल्या म्हणजे ते परदेशातही नोकऱ्या लागतील किंवा ते देशातही त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होईल, ते मोठ्या जागेवर जातील. पण तिकडे तुम्हाला बजेट नाही वाढवायचं. आणि इकडे मात्र दगड गोटे विटा, म्हणजे वीट घ्या, सिमेंट घ्या, काय गट्टू घ्या, नाली घ्या, पण शिक्षण मागू नका. म्हणजे PhDच्या विद्यार्थ्याचं विद्यावेतन देणार नाहीत. अशा पद्धतीचा ह्या सरकारचा अजेंडा आहे. आणि हे जागरूक आंबेडकरी जनतेनं हे सरकारला जाब विचारला पाहिजे. तुम्हाला एक, आता खरं तर हा वादाचा मुद्दा आहे आणि लोक नाराज पण होतील, पण मला सांगा, पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी सरकारने 500 कोटी रुपये दिले, त्याच्याबद्दल सरकारचे आभार आहेत. पण 5 वर्षात 500 कोटी रुपये दिले मागासवर्गीय समाजाला, आणि तुम्ही 5 वर्षात मागासवर्गीय समाजाचे 25,000 कोटी काढून घेतायत. लाडकी बहीणला दर वर्षाला 5,000 कोटी, म्हणजे 5 वर्षात 25,000 कोटी, आणि दिले तुम्ही किती? 500. आपण ते 500 कोटीचा गवगवा करतो, पण 25,000 कोटी नेले त्याच्याबद्दल आंदोलन करत नाही. तर हा आंबेडकरी जनतेमध्ये सध्या दोष आहे. आणि आता काही आंबेडकरी नेत्याला कळू पण लागलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि हे आपल्याला कसे वापरून घेतात.
पण आता ते त्यांची वेळ गेलेली आहे आणि भाजपाने ओळखून घेतलं की आता हे काय नेते एक संघ होत नाहीत, यांचे काही आंदोलनं होत नाहीत. तुम्ही एक काळ आठवा 10-20 वर्षापूर्वी आंबेडकरी जनता रस्त्यावर आली म्हणजे सगळं प्रशासन हादरायचं, शासन हादरायचं. आज आपल्याला कोणीच भीत नाही. पण त्याच्यासाठी आणि म्हणून आपल्याला कोणी भीत नाही म्हणून हे हळूहळू असं षडयंत्र आहे. आणि ठीक आहे, आता सरकारची इच्छाशक्ती असेल तर त्याच्यामध्ये काय कोण करणार नाही. पण मला नाही वाटत की कडं केल्यावर सुद्धा मातंगाचा फायदा होईल. तर झालं समजा हे अबकडं, तर कोणत्या धर्तीवर व्हायला पाहिजे किंवा कसं होणार आहे, म्हणजे त्याचं काउंटिंग कसं होणार आहे किंवा त्याचं एम्पिरिकल डाटा नाही आहे, त्याचा आता जनगणना नाही आहे, कसं वाटायचं कसं नाही. आता मी काय ज्या संस्थेकडून हे होणं आहे त्यांच्याबद्दल माहिती घेतली तर त्यांनाच त्याच्यामध्ये आणखी कसं करायचं ते माहीत नाही. म्हणजे मी तुम्हाला मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की नोकऱ्याचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर शासकीय नोकऱ्यांमध्ये बौद्ध तुम्हाला 2 जास्त दिसले, पण शैक्षणिक संस्थांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये, नागरी बँकामध्ये इतर जातीचे जास्त लोक आहेत. कारण तिथे बौद्ध माणूस सहकारी साखर कारखान्यामध्ये, बँकांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये बौद्ध माणसाला आता घेतच नाहीत. कारण तो तिथं लोकशाही शिकवतो, संविधान देतो. किंवा तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची जर स्थिती बघितली असेल तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम चर्मकार समाज पुढं गेलेला आहे. मग राज्याचं जर बघितलं तर मला असं नाही वाटत. पण तरीही, कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बौद्ध समाजाचा सुद्धा 1 ते 2% लोकांकडेच नोकऱ्या आहेत आणि 5-10% इतर लोकांनी करून 10%च्या आसपास सुख वस्तूत पोट भरून खातात. 90% माझा समाज उपासी आहे. हो, तुम्ही खेड्यातलं जर चित्र पाहिलं तर भयान चित्र आहे. हा, बस तीच अवस्था आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे 2%ला 10%ला बघून 90% लोकांवर अन्याय करणारा जर निर्णय होत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा सगळ्या आणि बघा, मुळात या सरकारचं म्हणजे नियतच किती खोटी आहे. कारण जे अभ्यास करायला शिष्टमंडळ पाठवलं त्याच्यामध्ये फक्त मातंगच होते. म्हणजे दुसऱ्या एकाही जातीचा पंजाबला किंवा तेलंगणाला जे पाठवले लोक या अबकडाचा अभ्यास करण्यासाठी फक्त मातंगालाच पाठवलं. म्हणजे ह्यांची नियतीतच खोट आहे. म्हणजे यांना मुद्दाम असं करायचं. तुम्ही का 4 बुद्धिस्ट पाठवले नाही, का 4 चर्मकार पाठवले नाही, का 4 ढोर नाही पाठवले, का 4 वाल्मिक नाही पाठवले, काय ते हिंदू खाटीक 2 नाही पाठवले, काय नाही, फक्त मातंग. म्हणजे हे मातंग समाजाच्या अट्टहासाठी आणि येणी करून बौद्ध लोकांच्या विरोधात मातंगाला भिडून द्यायचं, भांडण लावायचं आणि सरकारने नामनिराळं राहायचं. आणि मग हे लाडक्या बहिणीला निधी पळव किंवा अनेक जे अधिवेशनामध्ये मोठी घोषणा करायची, 23,000 कोटी दिले, 25,000 कोटी दिले आणि शेवटी तुम्ही जर खर्च बघितला तर अनुसूचित जातीचा जो बजेट अलोकेशन आहे त्याच्या 60% 50%च खर्च होतो. 40% निधी अखर्चित राहतो आणि अखर्चित निधी इतरत्र वळवला जातो, सार्वजनिक बांधकामला दिला जातो, बियाणशीला दिला जातो आणि त्याच्यामध्ये वाटून घेण्याचं काम करतायत. आणि हे अनेक वर्षापासून चालू आहे. या भारतीय जनता पार्टी आणि ह्या शिवसेनेच्या सरकारमध्ये तर हे जास्त चालू आहे. कारण या लोकांना जेवढं अशिक्षित ठेवलं जाईल तेवढे ते आपले गुलाम बनतील. कारण हे संविधान मानणारे लोक नाहीत, हे मनुस्मृती मानणारे लोक आहेत. आणि मनुस्मृतीनं चालण्यासाठी मनुस्मृतीमध्ये पहिलेच तुमचं शिक्षण बंद करा आणि आज तीच परिस्थिती आहे आणि त्याच्याबद्दल आपले लोक आवाज उठवत नाही. त्याचं मला दुःख आहे. दर्शकांनो, आपण खरं पाहू शकता, अतिशय महत्त्वपूर्ण हा मुद्दा आहे की अनुसूचित जातीमध्ये जे उपवर्गीकरण या ठिकाणी होते, बायफर्गेशन होते, या उपवर्गीय या आरक्षणाच्या अट्टहासामुळे खरं तर येत्या काळामध्ये अनेक जातीमध्ये तेढ होण्याची शक्यता खऱ्याने या ठिकाणी नाकारता येणार नाही. आणि गावखेड्यामध्ये खरं तर जे वस्त्या लावून या ठिकाणी महार मांगाच्या वस्त्या असतात किंवा बौद्धांच्या वस्त्या असतात आणि यामध्ये कुठेतरी हे पेरल्या जाते की बौद्धांनी हे सगळं आता जे काही पळवलं. पण भीमरावजी हत्यांबरे साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हा जो बौद्धांचा आत्मस्वाभिमानाचा विकास झालेला हा केवळ आणि केवळ
बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे स्वाभिमानाचा धम्म स्वीकारल्यामुळे ह्या लोकांमध्ये हा सगळा बदलाव झाला. कारण खरं तर धम्म स्वीकारल्यामुळे ज्या धार्मिक गुलामगिरी होती ही नाकारण्याचं काम केलं. ज्या या ठिकाणी असणाऱ्या परंपरा होत्या, रूढी होत्या, जाचक ज्या गोष्टी होत्या, माणसाला माणूसपण देत नव्हत्या, त्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी सोडल्या आणि केवळ शिक्षण हे वाघणीचं दूध आहे ते घेतल्यानंतर, माणूस प्राशन केल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहत नाही हा मूलमंत्र अंगीकारला गेला आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांनी शाळाच्या वाटा धरल्या, शिक्षणाची कास धरली आणि पाहता पाहता हा समाज प्रवाहामध्ये यायला लागला. पण हे जी झालेली प्रगती आहे हे कुठेतरी दुखायला लागलं, कुठेतरी खुपायला लागलं आणि या अनुषंगानं BJP सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मातंग समाजाला केवळ आणि केवळ 59 जातीपैकी यांना पुढाकार घेऊन किंवा भीमरावजी हत्यामेरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याचा अभ्यास करण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी सुद्धा इतर राज्यामध्ये केवळ मातंगाच्या नेत्यांना किंवा मातंगाच्या लोकांनाच या ठिकाणी पाठवलं गेलं. खरं तर या संपूर्ण प्रवर्गाचं जर आपल्याला उपवर्गीकरण करायचं होतं तर तेव्हा या प्रवर्गात असणाऱ्या सगळ्याच जातीच्या प्रतिनिधींना या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाठवायला पाहिजे होतं. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, खरं तर बंधुजनो, एक माझ्याकडे माहिती आहे, खरं तर हे उपवर्गीकरणाचा हा मुद्दा नवीन नाही आहे. 2004 सालीमध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये चिन्मया विरुद्ध आंध्र प्रदेश असा हा खटला चालला गेला आणि त्या ठिकाणी अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की हे आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे आणि त्यामुळं उपवर्गीकरण करता येणार नाही. कारण संविधानाच्या 341 या कलमानुसार हे आरक्षण त्या वर्गीकरणामध्ये किंवा त्या प्रवर्गाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ह्या 59 जाती आहेत. तसं तर 1975 पंजाब आणि हरियाणा सरकारचं उपवर्गीकरणाच्या संदर्भात हे तिथे त्यांना म्हणजे हे दिलेलं होतं उपवर्गीकरणाचं. परंतु जेव्हा हा सुद्धा लढा किंवा हा सुद्धा खटला या ठिकाणी चालला आणि तिथे सुद्धा 2004मध्ये हे करता येणार नाही आणि म्हणून 2006मध्ये पंजाब आणि हरियाणा सरकारमध्ये सुद्धा हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे उपवर्गीकरण बंद केलेलं आहे. पुढे तुम्हाला सांगायला हरकत नाही, खरं तर 1975 पासून हे सुरू झालं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 59 जाती. परंतु याच्यामध्ये मांडणी अशी केली की RSSचे जे मुख्य आहेत मोहन भागवत यांनी या ठिकाणी 2020मध्ये हे असं स्टेटमेंट दिलं होतं की याच्यामध्ये ज्या काही प्रभावशाली जाती पुढे आलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे आरक्षण नाकारून ज्या याच्यामध्ये मागास राहिलेल्या आहेत त्यांना आपल्याला पुढं करता येईल का किंवा तो लाभ त्यांना देता येईल का, अशा पद्धतीची मागणी करून या ठिकाणी या SC प्रवर्गामध्ये हा गैरसमज पसवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं 2006ला 2010ला आणि 2014ला सुद्धा या प्रकरणात किंवा विषयी या ठिकाणी अनेक पद्धतीचे मांडणी करण्याचा प्रयत्न अनेकांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि मग घटनापीठानं किंवा खंडपीठानं या ठिकाणी कायद्यानं हे करता येत नाही, कारण हा अधिकार आहे राष्ट्रपतीला खरं तर, आणि राष्ट्रपती म्हणजे केंद्र शासनाच्या अखत्यारीत हा मुद्दा येत असल्यामुळे राज्य शासनाला हे सगळं करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णयसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. 2020मध्ये सुद्धा असमानतेचं तत्त्व किंवा समानतेच्या तत्त्वाला धरून या ठिकाणी 3 दिवस खंडपीठामध्ये 7 लोकांचं जे बेंच होतं त्यामध्ये ती चर्चा झाली आणि त्या ठिकाणी बेला त्रिवेदी नावाच्या ज्या एक मॅडम होत्या त्यांनी सांगितलं की हे करता येणार नाही अशा पद्धतीची ही मांडणी करून सुद्धा, म्हणून अनुसूची जी आहे 341नुसार राष्ट्रपतींनी ज्याला मान्यता दिलेली आहे ते राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, ते येते केंद्र शासनाच्या. आणि म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये या विषयावर एक तर चर्चा व्हायला पाहिजे, त्याचा इम्पिरिकल डाटा या ठिकाणी कलेक्ट व्हायला पाहिजे आणि त्याचं जनगणना व्हायला पाहिजे, त्याचं काउंटिंग होणं गरजेचं आहे. परंतु हे कुठलंही काही न करता, कुठलाही बेस्ड डाटा किंवा इम्पिरिकल डाटा नसतानासुद्धा शासन अशा पद्धतीनं हा अट्टहास करण्याचा प्रयत्न आपले असणारे जे विधान परिषदेचे आमदार आहेत यांच्या माध्यमातून किंवा BJPची काही लोकांच्या माध्यमातून कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी राज्य सरकारला हे उपवर्गीकरण करता येणार नाही असा स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तरीसुद्धा बौद्ध समाजाचे किंवा SC प्रवर्गातील मातंग समाज वगळता इतर सगळ्या जातीच्या लोकांना या संदर्भातलं किती पद्धतीचं अवेअरनेस आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यावं लागेल. सर, खरं तर हा जो अट्टहास धरला जातो या ठिकाणी की बौद्धांचं खास करून महारांचं या ठिकाणी जे काही डेव्हलपमेंट झालं, जो काही विकास झाला आणि यांनी हे सगळं आरक्षण पळवलं. नाही, मुळात मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की कोणाचं पळवलेलं नाही. अच्छा. मेहनतीनं आणि सौकर्तृत्वाने मिळवलं, युग आहे, सौकर्तृत्वाने मिळवलेलं आहे. आज इतकी स्पर्धा झाली आहे ह्याच्यामध्ये आणि म्हणून, आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आंबेडकरी विद्यार्थी 18 तास अभ्यास करून हे सगळे मिळवत आहेत. त्याच्यामुळे कोणाचं पळवलेलं नाही. काय सरकारला अबकडं करायचं तर सरकारने त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे, त्याचे तुम्हाला निकष ठरवावं लागणार आहेत
आणि निकष सार्वजनिक करून हे ओट चोरीसारखं नाही करायचं की निकष सार्वजनिक ठरवून किंवा हे निकष असे निकष आणि त्याचे सगळीकडे मग तुम्ही म्हणाल तसं जनगणना झाली इम्पेरिकल डाटा मिळाला पाहिजे त्याचा आणि ते त्या जर प्रामाणिकपणे जर सरकारने हे सगळं तपासलं तर त्यांच्या लक्षात येईल की बकडण्याची गरजच पडणार नाही. पण जसं मातंगाला पुढे करून मी म्हणलं तसं फक्त ते एक म्हणजे आम्हाला हे करायचंच आहे अशा पद्धतीचं काहीतरी करून करायचं म्हणलं तर ते शक्य आहे. पण जर तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही एक निकष ठरवले की हे निकष असे असणार आहेत. मग लोकसंख्येच्या आधारावर जर बघितलं तर इथे 70% लोकसंख्या बुद्धिस्ट समाजाची आहे. मग त्यांना ते मिळालं का तर नाही मिळालं आधारावर. म्हणजे हे बघा आपण साधारणतः फार आकडेवारीत नाही गेलं तर एक 70% आसपास बुद्धिस्ट लोकसंख्या, 20% आसपास मातंगाची आणि 10% इतर सगळे आहेत. तर त्या प्रमाणावर जर तुम्ही गेलं तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये आपल्याला बौद्ध समाजाला काही जास्त मिळालं. बौद्ध समाजाला त्यात कमीच मिळालेलं आहे लोकसंख्येच्या आधारावर. पण आता ते कशाचा आधार घेतात त्याच्याबद्दल त्यांनी अजून काही त्याचे निकष ठरवलेले नाहीत आणि ते निकष आम्ही या आधारावर करणार आहोत. याच्याबद्दलचं ट्रान्सपरन्सी सरकारने आणलं पाहिजे आणि सगळ्या लोकाला सांगितलं पाहिजे की नाही ह्या लोकांमध्ये आणि त्याच्यामध्ये भरपूर चर्चा झाली पाहिजे. सगळ्या 59 जातीच्या लोकाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. जिल्ह्यावर त्याच्याबद्दलचे संमेलनं झाले पाहिजे आणि हे सगळं करून सरकारने केलं तर सरकारच्या नियतीमध्ये खोट आहे असं वाटणार नाही. पण असं न करता मातंग समाजाच्या दबावाला बळी पडून बौद्ध समाजाला आता बौद्ध मताच्या राजकारणामध्ये आता आपण ह्या सरकारला आता हे जे सरकार आलं त्याच्यामध्ये मॅक्झिमम बौद्ध लोकांनी मतं दिलेली आहेत ना. पण आता हे आम्हाला लोक मतं देत नाहीत आणि किंवा मग आम्हालाही मानत नाहीत किंवा आंबेडकरांना मानतात, घटनेला मानतात, जय भीम करतात, स्वाभिमानी राहतात, आमच्या पुढे झुकून जात नाहीत. मग त्यांना वेगळ्या पद्धतीने झुकवायचा जर असा प्रयत्न असेल तर ते प्रयत्न आंबेडकरी जनता हाणून पाडेल. दर्शकांनो, अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आपण लॉर्ड बुद्धा TV या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत आहोत. तो विषय आहे की मागासवर्गीयामधलं उपवर्गीकरणाचा आणि हे जे अबकडं किंवा उपवर्गीकरण होऊ घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. या संदर्भात खरं तर लोकांमध्ये एक अवेअर व्हायला पाहिजे. चर्चा होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि जे काही शासनाचं धोरण आहे किंवा शासनाच्या प्लॅनिंगमध्ये ठरलेलं असेल तर हे सगळं जनतेसमोर किंवा लोकांसमोर येणं नितांत गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला आता जागं राहावं लागेल, सजग राहावं लागेल. आणि म्हणून असं व्हायला नको की बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं आपल्याला दिलं असतानासुद्धा आपण त्याचं संरक्षण करू शकलो नाही किंवा त्या संदर्भात जर आपण अनभिज्ञ राहिलो किंवा त्या संदर्भात आपण या ठिकाणी कानाडोळा जर करत असेल तर येणाऱ्या पिढ्यांसाठी नक्कीच हे धोकादायक होऊ शकते का? या ठिकाणी जातीमध्ये प्रवर्गातील जातीमध्ये द्वेषभावना, कलह या ठिकाणी वाढू शकतो का? खरं तर या ठिकाणी आपसी मतभेद होऊ शकतात का? पुढे त्याला दंगे सदृश्य किंवा हाणामाऱ्याचे प्रकार होऊ शकतात का? अशा अनेक गोष्टीचे कांगोरे या विषयाला नक्की येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्या अनुषंगानं आपल्याला सगळ्यांना आत्मचिंतन करावं लागेल आणि किमान ह्या असल्या मुद्द्यासाठी तरी समाज जो विखुरलेल्या अवस्थेमध्ये नेते लोक वेगवेगळ्या पक्ष आणि पार्ट्याच्या माध्यमातून या ठिकाणी समाजाचा जो काही हात आहे, जी पकड आहे, ही सोडून त्या तंबूमध्ये दाखल झालेले किमान सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी आपलं नेतृत्व या ठिकाणी सिद्ध केलं पाहिजे आणि अशा पद्धतीची मागणी होते. सर, अतिशय महत्त्वाचा एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की एकंदरीत आता अशा सिच्युएशनमध्ये सामाजिक स्तरावरची कार्यकर्त्याची भूमिका, महिलांची भूमिका, नेत्यांची भूमिका आणि ज्या पक्ष पार्ट्यांमध्ये आपले आमदार असतील, आपले वेगवेगळे पदाधिकारी असतील, या सगळ्यांची काय भूमिका असली पाहिजे तुम्हाला वाटतं? नाही, आपल्या आता हे नरडीचा घोट घ्यायला बसलेत. अशा वेळी तरी लोकांनी मी मोठा की तू मेटा हे न मानता सगळ्यांनी, मग राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, जनता, ह्या सगळ्याला एकत्र करून आपल्यावर जे आलेलं आता जे संकट आहे ते संकट दूर करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपलं हे संकट मग एकट्या 59 जातीपैकी फक्त बौद्धावरच येणार आहे का? बाकीच्या जातीवर त्याचा काही परिणाम होणार आहे का नाही होणार?
नाही बाकीचे जाती तर ते त्याच्या मातंगापेक्षा ते म्हणतील आमच्याकडं तर काही नाहीच आहे त्याच्यामुळे आमचं काय जाणार आहे येणार आहे अशा. आणि चर्मकार समाज ऑलरेडी सगळं घेऊन बसला किंवा घेतोय, त्यांनाही काही ते शांतपणे सगळं करतायत. पण फक्त मातंग समाजाला आंबेडकरी समाजाने एरवी संविधानचं आहे ते संविधानाची चौकट जो कोण मोडायला लागेल तर त्याच्या विरोधात आक्रमक होणारा समाज आहे. आणि आपल्या समाजाला काय, मी तुम्हाला मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले काय मिळेल नाही काय, पण भीती दाखवून घाबरण्याचं काम आंबेडकरी जनतेला आणि मग आपल्या पंखाखाली येतात काय, अशा पद्धतीचा आहे भारतीय जनता पार्टीचा तो बनाव आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला त्यांनी निकष ठरवले पाहिजे की हे निकष असतील वर्गीकरणाचे, आणि त्या जर निकषामध्ये जायला झालं तर बौद्ध समाजाचं सुद्धा प्रचंड दारिद्र्य, 18 दारिद्र्य आहे. आणि तेही लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही जर बघायला गेले तर तेही आपले काही त्याच्यामध्ये फार भलं झालेलं आहे असं नाही. तुम्हाला सांगितलं की 1-2% लोकांना नोकऱ्या आणि 5-10% सुखवस्तू. 90% समाज आजही म्हणजे ज्या त्या स्थितीतच आहे, त्याला स्थितीत बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार मागासवर्गीय समाज, अनुसूचित जाती समाज, बौद्ध समाज यांचा त्यांना विकास करायचा नाही, हे मनुस्मृती मानणारे लोक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला दाबून टाकण्याचं काम करतायत. म्हणून तुम्हाला सांगितलं बार्टी किंवा इतरचं बजेट ते 200-300 कोटीवर अडकून पडलेलं आहे. ते बजेट दिलं जातं आणि तो रिलीज केलं जातं नाही, 50%-60% त्याला कट लावला जातो. पण हे गट्टू आणि नाल्याला मात्र 2000 कोटी रुपये दिले जातात, कारण ते 2000 कोटी रुपये ह्यांना सगळ्याला वाटून घ्यायचे असतात, कमिशन घ्यायचं असतं. आणि मग बजेटमध्ये तुम्हाला 10 लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जो निधी द्यायचा आहे तो मग कुठं खर्च करायचा. तुम्ही इकडं मी तेच सांगितलं ना, PhDसाठी तुम्ही 1000 पोराची PhDची संख्या कमी केली, तुम्ही 1000 पोरांना परदेशात पाठवा. तुम्ही दिल्लीला आज UPSCला 300 मुलं पाठवतात, त्याला 1000 मुलं पाठवा. म्हणजे शिक्षणात जास्तीत जास्त पैसा खर्च करा तर लोकांचा विकास होईल. पण या सरकारने शिक्षणावरचा कमी खर्च केला आणि दगडकोट्यावरचा खर्च करत आहे. ते कुंभमेळा हा जनरल बजेटचा विषय, त्याच्याबद्दल आपण काही वादातीत जायचं नाही, त्यांना काय करायचं तर करू दे. पण आपल्या लोकसंख्येच्या आधारावर आपलं जे बजेट आहे त्या बजेट तरी आपल्या समाजासाठी खर्च केलं पाहिजे. तेही खर्च होत नाही, करत नाहीत. आणि शैक्षणिक गोष्टीवर ज्याच्यामुळे आंबेडकरी समाज आज पुढे आला त्या गोष्टीवर काही हे खर्च करत नाहीत. हे दगडगोट्यावर खर्च करून आपल्या समाजाला दाबून टाकण्याचं काम करत आहेत. त्याच्यासाठी समाजानं एकरूप होऊन हे षडयंत्र ओळखलं पाहिजे. आणि आपण एक झाल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. ठीक आहे, तुमचे राजकीय काहीही असू देत, पण तुम्ही सामाजिक प्रश्नावर, आणि आज आपल्या हातचंच जायची वेळ आली तेव्हा तरी सगळ्यांनी एक होण्याची गरज आहे असं मला वाटतं. पाहू शकता तुम्ही, खरं तर हा अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम सुरू आहे. मागासवर्गीयाचं उपवर्गीकरण या विषयाला घेऊन आपण लॉर्ड बुद्धा TVच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत जुळले होते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते तथा उपाध्यक्ष राज्याचे भीमरावजी हत्ती आंबेरे, आणि अतिशय सडेतोडपणे या ठिकाणी ती भूमिका त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर आता समाजाला या अवस्थेमध्ये तरी सजग आणि जागृत व्हावं लागेल, नव्हे तर सर्वच SC प्रवर्गातल्या 59 जातींनासुद्धा हे जाणून घ्यावं लागेल की एकूण ही सिस्टीम काय आहे, एकंदरीत हे कसं होणार आहे, आणि हे होत असताना कुणाच्या पथ्यावरती काय पडणार आहे, आणि फायदा कुणाचा होणार आहे आणि नुकसान कुणाचं होणार आहे. घटनाकारानं खऱ्या अर्थानं एकंदरीतच या 59 जातीला या SC प्रवर्गामध्ये, म्हणजे संविधानाच्या कलम 341 नुसार या ठिकाणी एकत्र एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केलेला असताना, 75 वर्षामध्ये हे सगळं सुरळीत चाललं असतानासुद्धा आज हा जो अट्टहास केला जातो, हा जो घाट घातला जातो, आणि ज्या SC प्रवर्गातल्या जातीमध्ये ही जी दुरी निर्माण करण्याचं काम केलं जाते, यालाही आपल्याला सगळ्यांना सजगतेनं जाणून घ्यावं लागेल. आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल की कशा पद्धतीनं हे सगळं होतं आहे. तर त्यामुळे आपण या विशेष कार्यक्रमामध्ये आलात, अतिशय महत्त्वपूर्ण हा कार्यक्रम ऐकून घेतला, आणि त्याचनुसार
आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपण विशेष आभार व्यक्त करतो. साहेब, तुम्हीसुद्धा वेळात वेळ काढला, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुमचेसुद्धा मनस्वी आभार. तुम्हालाही जनतेला, लोकांना, देशातल्या 22 राज्यातल्या लोकांना जाणून घेता आलं, त्याबद्दल आपले विशेष आभार. जय भीम. तर बंधूजनो, बघत राहा तुमचं आमचं हक्काचे एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकराईज चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आणि कॅमेरामन या ठिकाणी माझ्यासोबत जुळलेले आहेत आमचे मित्र, जे आज एवढी मोठी मेहनत करत आहेत. त्यांचं विशेष आभार या ठिकाणी रुपेश गावंडेचं व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.